नमस्कार, आज आपण पाहणार आहोत ठरलं तर मग मालिकेचा पुढचा भाग। हार त्याच्या तर हात अगं सायली मी सगळ्यांसमोर हार काढून बॉक्समध्ये ठेवला होता, स्टडी रूम मधल्या ड्रॉअरमध्ये। तरी हार कसा गायब झाला? सायली, तू ड्रॉअरमध्ये नीट बघितलास का? बाबा, मी ऑलरेडी सगळे ड्रॉअर्स चेक केलेले, कुठेच हार सापडला नाही मला। आणि हार बॉक्समध्येच होता ना, मग तो बाहेर कसा काय पडेल? म्हणजे तू हार चोरीला गेलाय का? अगं कुणीतरी बघायला घेतला असेल आणि डाव्या उजव्या हाताने कुठेतरी दुसरीकडे ठेवला असेल। सायली, परत एकदा नीट विचार कर, हार तू स्टडी रूममध्ये ठेवला होता? असं काय करताय तुम्ही? मी हार काढून बॉक्समध्ये ठेवला होता तुम्हा सगळ्यांच्या समोर, आणि स्टडी रूममध्ये ठेवला होता पहिल्या खाण्यासमोरच। मी देखा कदाचित तो बॉक्समधून बाहेर पडला असेल आणि ड्रॉअरमध्ये कुठेतरी असं असेल। मम्मा, मी सांगितलं ना, बॉक्स बंदच होता। मग तो ड्रॉअरमध्ये कसा काय पडेल? मी सगळीकडे शोधलंय, सगळ्या ड्रॉअर्समध्ये शोधलं, नाही सापडलाय मला। आणि आज घरात बाहेरून कोणी आले, त्यामुळे तो हार घरातच असायला हवा। म्हणजे कोणीतरी मुद्दाम माझ्या बायकोला त्रास देण्यासाठी तो हार घेतला। काय झालं अर्जुन? जे वाटलं होतं ते तर पडत। म्हणजे माझा हार प्रियाच्या खोलीत तिच्या कपाटात सापडला। ही शिक्षा मला नाही, तुझ्या कोट्याला आईला व्हायला हवी, कारण हार तिने चोरला। प्रिया, तुला नाव तुझं माहिती? नमस्कार मंडळी, आज आपण पाहिलं ठरलं तर मग मालिकेत की पुढच्या भागात आता सायलीचा हार चोरीला जातो। तर मग सगळ्या रूममध्ये ते चेक करतात आणि मग चेक करत करत ते प्रियाच्या रूममध्ये देखील चेक करायला जातात अर्जुन आणि सायली। तेव्हा मग तिथे गेल्यानंतर तिच्या कपाटात तो हार सापडतो, पूर्णाजीने सायलीला दिलेला। तर मग आता अर्जुन हा हॉलमध्ये येतो आणि मग पूर्णाजी त्याला विचारतात, काय झालं अर्जुन? तेव्हा मग अर्जुन म्हणतो की जे व्हायचं तेच झालं पूर्णाजी। तर मग सायली म्हणते, म्हणजेच प्रियाच्याच कपाटात तो हार सापडला। आणि मग सायली प्रियाकडे जाते आणि तिच्या खणखण कानाखाली वाजवणार असते, पण तेवढ्यात अश्विन तिचा हात पकडतो आणि मग त्याला ती बघते आणि मग तिला आश्चर्य वाटतं की अश्विन भाऊजींनी माझा हात पकडला म्हणून। तर आता पुढे काय होईल हे सांगता येणार नाही, ते तर उद्याच कळेल। म्हणून दररोजचे तुम्हाला टुडेचे एपिसोड पाहिजे असतील तर नक्कीच आम्हाला कॉमेंट करून नक्कीच सांगा की आम्हाला दररोज हे एपिसोड पाहायला आवडतील, आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिकेंची आवडतात आणि कोणकोणत्या मालिकेंचे एपिसोड पाहायला आवडेल ते सांगा कॉमेंटमध्ये। धन्यवाद। आणि अजूनही तुम्ही दिवाळीच्या सुट्टीत गावाला गेला होता का, की तुमच्याच घरी तुम्ही दिवाळी साजरी केली हे सुद्धा नक्कीच सांगा। धन्यवाद।